भक्तांना संपूर्ण देशातील ज्यांनी काही गणपती बसवला असेल आणि गणपतीची पूजा अर्चा करत असेल, संत तुकाराम महाराज म्हणतात आधी मन घ्यावे हाती मग पूजा गणपती. 10 दिवस आपण गणपतीची पूजा अर्चा करतो आणि आपणच गणपतीचं विसर्जन करतो. तर संपूर्ण गणेश भक्तांना माझं एक नम्र निवेदन राहील की ज्या दिवशी तुम्ही गणपतीचं विसर्जन करणार आहात, प्रत्येक देशातील गणपती मंडळ आणि गणेश भक्तांना माझं एक कळकळीचं नम्र निवेदन राहील की तुम्हाला जर भविष्यामध्ये निसर्गाचा समतोल ठेवायचा असेल आणि तुमचं भविष्य, तुमच्या पोरांचं, तुमच्या लेकराबाळांचं आयुष्य निरोगी जाऊ द्यायचं असेल तर प्रत्येक गणपती भक्ताने गणपती विसर्जन झाल्यानंतर प्रत्येकाने एक झाड लावायची कृपा करा. कारण की ज्या दिवशी गणपती विसर्जन होईल त्या दिवशी तुम्ही एक तुमच्या शेतामध्ये म्हणा किंवा अंगणामध्ये म्हणा किंवा कुठेतरी तुम्हाला जशी जागा सापडेल त्या ठिकाणी एक झाड लावायची कृपा करा. कारण की झाड लावल्यानंतर निसर्गाचा समतोल चांगला राहील. पावसाळा पावसाळ्याच्या वेळी येईल, हिवाळा हिवाळ्याच्या वेळी येईल, उन्हाळा उन्हाळ्याच्या वेळी येईल. तर ही तुमची भक्ती जी परिपूर्ण गणपतीच्या चरणावर नतमस्तक होऊन तुम्हाला सांगतो की एक झाड लावण्याशिवाय विसरू नका. कारण की झाड हीच पर्यावरणाची पुढे भविष्यात निसर्ग रम्य राहणारा आणि तुम्हाला ऑक्सिजन मिळणारा म्हणजे झाडापासून मिळेल हीच नम्र निवेदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.